नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि मजेतच राहा. वेलकम बॅक टू ओमी व्हॉट नेक्स्ट. सो हे गाईज, वेलकम टू अ न्यू व्लॉग. आणि आजच्या व्लॉगचा टायटल किंवा थंबनेल तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण की तुम्हाला कळलंच असेल मी कुठे चाललोय. नवीन वर्ष, नवीन व्लॉग आणि काहीतरी नवीन. 7:55ची ट्रेन 7:15 झाले तरी आली नाही. आणि हिरेन आणि माझी पूर्ण हवा टाईट झाल्यानंतर फायनली दोघं खुश आहोत, कारण की जिथे उभे होतो तिथेच डब्बा लागला. S6. क्या बात है, क्या बात है. ये जनरल है, जनरल है, जनरल है, जनरल है. सो हम लोग का RAC सीट है, इसलिए मेरे को और हिरेन को सीट मिल गया है. बट अभी एक ही सीट पर एडजस्ट करके पूरी रात निकालने गए. ऐसा हिरेन ज़्यादा कुछ बोलता नहीं है. आंटी को थैंक यू बोलना पड़ी. दिसंबर में सहज हिरेनला बोललो, भावा मेरे को ना 12 महीने में 12 ज्योतिर्लिंग करने का इच्छा हो रहा है. हिरेन बोलला, चल मैं हूं ना तेरे साथ. अचानक भयानक मध्ये प्लॅन झाला आणि आम्ही निघालो. पॅकिंग करताना आठवलं, हे पुस्तक मध्ये मी पाहिलं होतं. प्रत्येक ज्योतिर्लिंगाच्या आधी त्याची कथा आपण वाचूया, म्हणून ती सोबतच घेतलं. सकाळी उठलो तर थंडीने मँगो कुल्फी झाली होती. वेरावळचा प्रवास थोडाफार कोकण रेल्वे सारखाच होता. सिंगल लाईन, डिझेल इंजिन, क्रॉसिंगला ट्रॅक चेंज. लांब लांब पर्यंत पसरलेले हिरवे डोंगर नव्हते, तर होती ती हिरवीगार शेती. सुप्रभात मंडळी. तर आता सकाळचे वाजलेत 11. आम्ही 9:30ला उठलो. रात्रभर ट्रेनमध्ये नुसता गोंधळ सुरू होता, त्यामुळे काय धड झोपता नाही आलं आहे. थोड्या वेळापूर्वी जुनागड स्टेशन गेलं आणि आता एक ट्रेन शहापूर म्हणून स्टेशन आहे, तिथे थांबली आहे. ही ट्रेन ज्या गतीने जुनागडपर्यंत दोडला जंक्शनपर्यंत आली, त्याच्या 10 पट स्लो गतीने आता ही पुढचा प्रवास कंप्लीट करते. म्हणजे अक्षरशः इथून वेरावळ फक्त 80 किलोमीटर आहे, पण 2 तास लागणार आहेत तेवढंसं डिस्टन्स कंप्लीट करायला. म्हणजे सिंगल लाईन आहे, त्यामुळे क्रॉसिंग्ज आहेत, बऱ्याच कोकण रेल्वेवाली फिलिंग आहे. तर त्यामुळे मस्त असा एक निवांत पण बोरिंग असा प्रवास चालू आहे. बट थंडी कमाल असल्यामुळे ती एक वेगळीच मजा येते. रात्रभर एवढी थंडी नव्हती, पण जशीच सकाळ झाली भयानक थंडी होती. ट्रेनच्या काचा, दरवाजे सगळे बंद होते, पण अक्षरशः थंडीने वाट लागली होती. तरी नशिबाने आमची जी वरची सीट आहे ती दोडला जंक्शनला रिकामी झाली. आणि मग नंतर आमच्या हिरेन साहेब डायरेक्ट वरती जाऊन गुडूप आणि मी खाली गुडूप. नाही तर रात्रभर आम्ही दोघं असेच होतो. बघा, मी इथे, मी असा ह्या कॉर्नरला, आणि हा बघा हिरेन असा. बट हीच मजा आहे. जुनागड गेला आणि नंतर ट्रेनमध्ये फक्त आमचंच राज्य होतं. सोमनाथ हे समुद्र किनारी आहे, त्यामुळे जसं जसं वेरावळ जवळ आलं तसं लांब लांब पर्यंत नारळीच्या बागा दिसू लागल्या. फक्त इथे जमीन आपल्यासारखी लाल नसून थोडी पांढरी आणि ड्राय आहे. एक चांगली बातमी म्हणजे गुड न्यूज आलेली आहे. माझी एक फ्रेंड आहे जी ऑलरेडी सोमनाथला सकाळी पोहोचली आहे. तर मी तिला आता विचारलं की काय अपडेट किंवा काय स्टेटस आहे तिकडे. तर ती मला बोलली, ओमकार मंदिर पूर्ण रिकामी आहे, आरामात दर्शन होतं आहे, काहीच वेळ नाही लागत आहे. तर तू मस्त ये, दर्शन घे, मग आपण भेटूया. सो आता आमची एक्साइटमेंट आणि एनर्जी नेक्स्ट लेवल झाली. बिकॉज मला पर्सनली हे देवदर्शन वगैरे करायला खूप आवडतं, पण सध्या जो काय प्रत्येक देवदर्शनाच्या ठिकाणी म्हणजे गर्दी म्हणा किंवा किचाट चाललेला असतो, म्हणजे 5 मिनटं पण धडता देवाला बघता येत नाही. त्या गोष्टींमुळे ना कधी कधी असं जरा एक मन नाराज होतं की यार जाऊया की नको, हे ते वगैरे वगैरे. बट हे ऐकल्यावरती आता असं झालं की कधी एकदा पोचतोय आणि देवळात जातोय. जय सोमनाथ. दुपारी 1:30ला आम्ही वेरावळ स्टेशनला उतरलो. इथून सोमनाथ मंदिर फक्त 15 मिनिटावरती आहे. सोमनाथ जरी गुजरातमध्ये असलं तरी इथल्या हवेत पसरलेल्या मच्छीच्या वासाने मला महाराष्ट्राचीच आठवण करून दिली होती. असो, 150 रुपयात आम्हाला रिक्षावाल्याने सोमनाथ मंदिराला सोडलं. आम्ही सोमनाथ ट्रस्टच्या ऑफिसला गेलो, जे मंदिरापासून फक्त 5 मिनिटावरती आहे. तिथे जाऊन रूमसाठी विचारलं. त्यांच्या ऑफिसच्या मागेच त्यांचे डॉर्मेटरी रूम्स आहेत. आम्हाला त्यांनी सजेस्ट केलं की तुम्ही ते जाऊन द्या. मग आम्ही तिथे गेलो. सो मंडळी, आता जस्ट आम्ही हॉटेलमध्ये चेक इन केलेलं आहे. हॉटेल म्हणजे बेसिकली सोमनाथ मंदिर ट्रस्टचे जे डॉर्मेटरीज असतात आम्ही ते बुक केले. ऑफलाईनच बुक करावे लागतात. 800 रुपये रूमचा चार्ज आहे. 4 बेड आहे, तुम्हाला मी रूम दाखवतो. 200 रुपये डिपॉझिट आहे
आम्ही प्लस AC रूम आहेत. द रिझन हे का घेतलं, बाहेर एखादा प्रायव्हेट हॉटेलमध्ये गेलो असतो तरी एवढेच पैसे गेले असते, 1000 रुपये वगैरे. तर म्हटलं डॉर्मेटरी जरा चांगलं आहे, सेफ आहे आणि दोघाला ताप पण राहत नाही, तर त्यामुळे आम्ही हेच बुक केलं. आता वॉशरूम आणि बाथरूम जे आहेत ते बाहेर आहेत, ते आतमध्ये नाही आहेत. सो आता जातो, पटकन फ्रेश होतो आणि दर्शनासाठी निघूया. सो आता आम्ही आंघोळ करून कम्प्लिटली कपडे चेंज केलेत. आता कुठे जाऊन जरा बरं वाटतं आहे, कारण की सकाळी उठल्यापासून एवढं 1:30 वाजेपर्यंत विदाऊट आंघोळ जाऊ दे. सो हिरेन पण रेडी झाला आहे. आता आम्ही निघतोय दर्शनाला जायला. तर चला पटकन दर्शन करूया. फोन मला पाऊचमध्ये ठेवायला लागणार आहे, बिकॉज आतमध्ये फोन्स अलाउड नाही आहेत. तर फोन पाऊचमध्ये ठेवूया, पाऊच लॉकरमध्ये ठेवूया आणि दर्शन झालं की व्यवस्थित भेटूया. सोमनाथ, चंद्राचं दुसरं नाव सोम असं आहे. तसेच चंद्रदेवाने या ज्योतिर्लिंगाची स्थापना केल्यामुळे त्याला सोमनाथ असं सुद्धा म्हणतात. मंदिराची भव्यता आणि श्रीमंती नजरेत एक वेगळं स्टेज देऊन जाते. सोमनाथ ज्योतिर्लिंग खरंच त्याच्या नावासारखा शांत आहे. गाभाऱ्यात तो नजरेत येताच एक वेगळी शांती मनाला भावते. लोकांचा गाभाऱ्यात जरी जय सोमनाथचा जयघोष सुरू असला तरी त्या काही सेकंदांसाठी तुमच्या कानावर एक वेगळीच शांतता असते. मंदिर तुम्हाला प्रत्येक कोपऱ्यातून दर्शवतं की का अनेकांनी या मंदिराला वारंवार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. मंदिरावर लागलेले ते सोनेरी कलश आणि समुद्राच्या त्या खाऱ्या हवेत कायम फडफडणारा तो ध्वज, त्यांचं तेज असं शब्दात नाही व्यक्त करू शकत. जवळच असलेल्या सोमनाथ बीचवर गेलो आणि नेहमीप्रमाणे एक आठवण मधून सोमनाथ मधील एक दगड आणि पाणी गोळा केले. सो गाइस इट्स 7:45 इन द ईव और अभी हम लोग जस्ट फ्रेश होके थोड़ा चेंज करके वापस बाहर निकले, बिकॉज दोपहर को हम लोग आए और खाना वगैरह खा के रूम पे आने तक ऑलमोस्ट 5:30 बज गए थे. तो इसलिए हम लोग ने थोड़ा रेस्ट किया एंड अभी फिर से हम लोग निकले. शाम को जो है मंदिर में एक लाइट शो होता है, तो अभी हम लोग सोच रहे हैं वहाँ जाके ट्राई करते, अगर देखने मिला तो बस हम लोग उसी रास्ते निकले. तो चलो देखते हैं लाइट शो देखने मिलता है की. सो आम्ही लाईट शोसाठी काउंटरवरती आलेलो आणि लुक हुज हियर. हाय मृदुला. सो लोकांना माहिती आहे मृदुलाबद्दल, कारण की मी ट्रेनमध्येच तुझ्याबद्दल बोलून झालो आहे जेव्हा तू मला सांगितलंस की सकाळी मंदिर रिकामी आहे. आणि ह्या मृदुलाची आई आहे का. सो मृदुला, कसं होतं तुझा एक्सपिरियन्स, कसा होता? खूप मस्त. तुझे किती झालेत आतापर्यंत? माझे किती झालेत? आय गेस हे 4th आहे आणि उद्या मी 5th करणार आहे. नाईस, क्या बात आहे. म्हणजे मृदुलाने ऑलरेडी 4 केलेत, आमचा पहिलाच आहे. सो थँक्यू. आज मृदुलाने खूप हेल्प केली आणि त्याच्यामुळे आमचं पण खूप काही गोष्टी चांगल्या झाल्यात. म्हणजे आपला आभार. सो मैं और हिरेन अभी थोड़ा आजू बाजू का एरिया एक्सप्लोर कर रहे थे लोकली, बिकॉज हमने सोचा जहाँ जगमग दिख रही है वहाँ जाते, ना कि जहाँ सुमसाम चीज़ें दिख रहे वहाँ नहीं जाएंगे. हिरेन मेरे को बोल रहा था, पर ना मेरी हिम्मत हुई ना मैं हिरेन को ले गया. बट गाइज ट्रस्ट में एक चीज़ ना मेरे को जो बहुत अच्छी लगी यहाँ की, वो है यहाँ का प्लानिंग. मतलब जो इतना सिस्टमॅटिक प्लॅन करके रखा है ना सब कुछ, अमेजिंग. लाईट शोला तर आम्ही काही गेलो नाही. म्हटलं सोमनाथ लोकली कसं आहे ते तरी बघावं. पण आम्ही निघालो सोमनाथच्या अवतीभोवती असलेल्या थोड्या गल्ल्या फिरायला. गल्ल्या फिरता फिरता आम्ही पोचलो अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार केलेल्या सोमनाथाच्या मूळ मंदिरात. दिमाग का दही हुआ है, मतलब लिटरली सूप इतना भारी आया था, हमको लगा हाँ क्या खाना है. फ्राइड राइस खाते ही हम अभी आइसक्रीम खाने आए हैं. लिटरली आइसक्रीम खा के पेट भरना पड़ रहा है, क्योंकि जो उधर फ्राइड राइस ने दिमाग का दही कर दिया है. अक्षरशः शेजवान फ्राइड राईसच्या नावाने त्याने आम्हाला तवा पुलाव खायला दिला.
आणि इतका स्पायसी, इतका राकट की मला वाटलं मलाच तिखट लागतं, पण हिरेनने पण नाही खाल्ला. मी तेव्हा समजलो नाही बॉस, प्रॉब्लेम मेरे में नहीं, डिश में ही आहे. माफ करो भगवान. गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे 9 वाजलेत आणि आता टाईम झाला आमचा हा रूम चेकआउट करायचा. सॉरी माझी नजर कधीपासून अशी होते, कारण की मी डिस्प्लेमध्ये बघून बोलतो आणि मग मला आठवतं की कॅमेरामध्ये बघून बोललं पाहिजे. तर आता सकाळचे 9 वाजलेत आणि आम्ही हा रूम चेकआउट करतोय, हा डॉर्मेटरी, बिकॉज एक्स्ट्रा चार्जेस आम्हाला पे नाही करायचे. आता आमची ट्रेन आहे 12 वाजता, तर पुढचे 3 तास काय करायचं आमचा हाच प्लॅनिंग चालू आहे. तर विचार करतोय बाहेर सोमनाथ मार्केटमध्ये काही आम्ही लॉकर बघितलेले जिथे आपण बिंदास बॅग ठेवू शकतो, आणि तसे बॅगमध्ये फक्त कपडे आहेत, वॉलेट, मोबाईल सगळं आमच्याकडेच आहे. तर म्हणून विचार करतोय की तिकडे बॅग ठेवूया. आणि काल रात्री जेव्हा आम्ही सोमनाथच्या गल्ल्या भटकत होतो भटक्या कुत्र्यांसारखे, तर आम्ही खूप काही जागा रात्री शोधून काढलेल्या. तर म्हटलं आज जरा जाऊन ते एक्सप्लोर करू, कारण की स्टेशनवर जाऊन बसून टाइमपास करण्यापेक्षा लोकली फिरलेलं जास्त चांगलं वाटतं मला. तर चला मग निघूया. सो बाय बाय टू दिस लवली डॉर्मेट्री एंड बहुत अच्छा एक्सपीरियंस था. डॉर्मेट्री के रूम्स अच्छे थे, सिर्फ वॉशरूम और टॉयलेट कॉमन होने की वजह से थोड़े इश्यूज़ हुए. कल अच्छे थे, आज सुबह उनकी पूरी वाट लग गई थी. आई डोंट नो व्हाई. 800 रुपये में रूम वॉज वर्थ इट और सिक्योरिटी के भी कोई टेंशन ही नहीं थे. इतना जेन्युइन रूम था और AC रूम्स था, बहुत मज़ा आया. बट ठीक है, आई विल रेट दिस ऑन 8 on 10 जस्ट बिकॉज ऑफ प्रॉपर्टी बस. कमाल आहे, इतकं भारी मला वाटलं नव्हतं. सो आप पीछे देख सकते हो मंदिर दिख रहा है. कल मैं और हिरेन यहाँ पे रात को आए थे ऐसे एक्सप्लोर करते करते, बट तभी फटी थी क्योंकि पूरा अंधेरा था, इसलिए हम लोग आगे गए नहीं. बट अभी हम लोग ने देखा, कमाल दिखता, कमाल. गल्ल्या फिरता फिरता आम्ही या दर्याला येऊन पोहोचलो. मला पर्सनली नेहमी लोकल ट्रॅव्हल करायला खूप आवडतं. लोकली फिरताना तुम्हाला त्या जागेचं कल्चर, आर्ट आणि संस्कृती अजून इन डिटेल माहिती पडते. आता हा बाईक टेम्पोच बघा, कसलं भारी इन्व्हेन्शन आहे. अजून एक गोष्ट जी मला खूप हास्यास्पद वाटली, सोमनाथ मंदिर जितकं सुंदर, स्वच्छ आणि श्रीमंत आहे, तितकंच प्रभास पट्टणे गाव जुनाट, थोडं अस्वच्छ आणि थोडं गरीब सुद्धा. रिक्षा पकडली आणि परतीच्या प्रवासाला निघालो. सोमनाथ मधून निघताना बऱ्याच नवीन गोष्टी सोबत घेऊन चाललेलो. एक वेगळी भाषा, एक वेगळं राज्य, एक वेगळी चव आणि कायम सोबत राहणारा त्या सोमनाथाचा आशीर्वाद. जाता जाता इतकंच सांगावंसं वाटेल, तो कोकणासारखा जरी देखावा तरी होता तो गुजरात. नारळीत आठवावी ती खोबऱ्याची चव, पण रमलेलास तू ढोकळ्यात. निघालो जरी आज इथूनी तरी कायम पाठीशी असेल सोमनाथ. खांद्यावर ओझ जरी बॅगेचं असलं तरी आठवणी कायम राहतील त्या डोक्यात. सो मंडळी, आशा करतो तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. नवीन वर्ष, नवीन गोष्टी, नवीन जर्नी, एक नवीन व्लॉग आणि व्लॉगमध्ये काहीतरी नवीन प्रयत्न. सो कॉमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आवडलं का, आणि ज्या शेवटच्या 4 ओळी होत्या त्याच्यातली तुमची ओळ कुठली फेवरेट होती हे मला कॉमेंट करून सांगा. म्हणजे मला पण असं समाधान वाटेल की लोक शेवटपर्यंत व्लॉग बघतात. अँड हेच ते सोमनाथमधून आणलेलं पाणी आणि हा तो दगड जो मी सोमनाथ इथून एक आठवण म्हणून आणलेला. माहिती नाही का, मला आवडतं. मी आणि एक नवीनच जर्नी आहे. म्हणजे मी स्वतःशी असा एक ठाम निर्णय केला की ह्या वर्षात 12 ज्योतिर्लिंग काही करून पूर्ण करायची. आणि माझ्यासाठी हे स्पेशल सुद्धा होतं, कारण की पहिल्यांदा मी महाराष्ट्राच्या बाहेर कुठेतरी ट्रॅव्हल करायला गेलेलो. सो असे रिस्क घ्या, असे एक्सप्लोर गोष्टी करा, असे काहीतरी नवीन गोष्टी ज्या मनाला वाटतात की चल यार प्रयत्न करून बघूया, तर हे प्रयत्न करा. खूप भारी वाटतं, खूप कमाल अनुभव येतो. तुम्ही ते 2-3 दिवस तुमच्या आयुष्यातले सगळे त्रास विसरून एक रिफ्रेश होऊन पुन्हा येता. अँड मला सगळ्यांना सांगायला आवडेल, ही ट्रिप साधारणपणे फक्त आम्ही 2,500 रुपयाच्या आसपास केलेली आहे. तर जर तुम्हाला ह्याची आयटरनरी हवी असेल किंवा बजेट ट्रॅव्हल इतकं स्वस्त कसं काय केलं, तर मला कॉमेंट करा, मग मी ह्याचा व्हिडिओसुद्धा नक्की बनवेन.
सो दॅट्स इट फॉर दिस ब्लॉग गाईज. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अँड टिल देन थिंक व्हॉट नेक्स्ट. सी यू अगेन. बाय गाईज.